कायेत आपण असल्याचे ज्ञान हा आत्मराजा. प्रत्येकाची उद्भवजात एकच, पण जन्मखूण वेगवेगळी. हा फरक पंचभौतिक अन्नाचा परिणाम आहे. म्हणून प्रत्येकाची भाषा शैली वेगवेगळी असते. पंचभूतांची हालचाल आपल्याला प्रारब्ध म्हणून भोगावी लागते. प्रत्येकाचे ध्येय एकच असले तरी मतामतांची भिन्नता असते. गाढ झोपेत असताना सगळे समान, पण सकाळी जाग आल्यावर वेगळेपणा चालू होतो. सत्वाचा गुण प्राण्याला आपण असल्याचे जाणवते. वास्तविक प्राणी म्हणून कोणी नाहीच. आकार निर्माण झाल्यावर पंचभूतांचा रस तयार होतो, म्हणजे आपण असल्याचा गुण तयार होतो. आमचा अंतकाळ येणार म्हणजे गुणांचे विसर्जन होणार. आमचा अंतकाळ नाही. ज्ञानी म्हणजे ज्ञान नव्हे. तुम्हाला साधू पुरुषांची ओळख आहे ती त्यांच्या नावाने, देहाने व ते काय सांगतात त्याच्याने. त्यांना प्रत्यक्ष जाणायचे असेल तर तुम्हाला गुणातीत झाले पाहिजे. जोपर्यंत वृत्ती नृत्य करते आहे, इकडे जा तिकडे जा असे, तोपर्यंत तुम्ही ज्ञानाला लायक नाही. देहाचे रूप म्हणजे आपण असे मानणे हे अज्ञान. देहाच्या ओळखीशिवाय जी आपली ओळख आहे ती मुक्त आहे. आपण असल्याची जाणीव देहाच्या रूपाने स्वतःला मानते तेच दुष्कृत्य आहे. कायेमध्ये ज्ञान नावाचा गुण आहे आणि प्राण आहे. प्राण जेव्हा काया सोडते तेव्हा गुण गुप्त होतो. अज्ञानी म्हणतो मी मेलो. काया हे गुण आणि प्राण यांना सत्व पुरवणारे अन्न आहे. गुण म्हणजे गुरु, प्राण म्हणजे वाचा. वाचा नसता गुण नाही, गुण नसताना प्राण नाही. यांना म्हणतात प्रकृती पुरुष. गुरुची वाणी हाच प्राण, ज्ञान हाच गुरु. आता तुमच्याकरता तुमच्या ध्यानात तुम्ही काय म्हणून आहात? कायारूप म्हणूनच ना. पंचभूतांच्या गुणामुळे तुम्हाला वागावेच लागते. त्या वागण्यात जो काही अनुभव येतो त्यालाच प्रारब्ध किंवा नशीब म्हणतात. गुण तिथे प्राण, प्राण तिथे शक्ती असलीच पाहिजे. जे जे झाले आणि बघितले ते बघण्यातच गेले, स्वप्नासारखे. याचा अर्थ देह मनाच्या वागणुकीचे शुद्ध जाणीवेला फक्त साक्षीत्व घडत असते. शुद्ध जाणीव म्हणजेच वृत्त क्रियाशील नाही, ते फक्त असणेपणाने आहे. गुण आणि प्राण यांची शुद्ध ओळख होईपर्यंतच वासना राहणार. त्यानंतर आपल्याला काय हवे नको ती कल्पनाच नसणार. वासना हाच मध्यबिंदू आहे बंधनाचा. व्यवहार उत्तम करा, मुलाबाळांची देव समजून पूजा करा, पण त्यांच्यापासून हा फायदा होईल तो फायदा होईल ही कल्पना बाळगू नका. प्राण आणि गुणाचे मुक्त दर्शन झाले पाहिजे, मग तात्काळ गुणातीत. मग हे समाधान. हा समाधानी असा भेद नाही. काम म्हणजे प्रबळ इच्छा. सर्वात मोठा कामुकपणा म्हणजे आपण आणखी आणखी जिवंत राहावे असे वाटणे. कायेत आपण असल्याचे ज्ञान हा आत्मराजा. प्राण त्यांचा सेवेकरी. कोणतीही गोष्ट सवयीने साध्य होते. मी देह नव्हे असे म्हणत राहायची सवय घ्या. सवयीनेच होईल, एकदम होणार नाही.